नमस्कार, तुमचे स्वागत आहेत नर्सिंग ऑफिसर आरती या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत DMAR एक्झाम MCQs, म्हणजे जे MCQs प्रिव्हियस इयरचे आहेत ते आज आपण रिपीट चेक करणार आहोत आणि त्याचे रॅशनलसुद्धा आज बघणार आहोत. तर चला या व्हिडिओला स्टार्ट करूयात. क्वेश्चन पहिला बघणार आहोत आपण. द फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज, म्हणजे फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, किडनीचं फंक्शनल कोणतं आहे ते बघणार आहोत आपण. त्याचं राईट आन्सर दिलेलं आहे नेफ्रॉन, म्हणजे आन्सर बी हे बरोबर उत्तर आहे त्याचं. त्याचं रॅशनल बघूयात आपण आता. नेफ्रॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट रिस्पॉन्सिबल फॉर युरिन फॉर्मेशन. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे, नेफ्रॉन हे काय काम करतं, स्ट्रक्चर आणि फंक्शनल ह्याचं रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आणि युरिन फॉर्मेशन करतो. चला दुसरा प्रश्न बघूयात आपण. नॉर्मल अडल्ट पल्स रेट इज, म्हणजे नॉर्मल जे आहेत अडल्टमध्ये, अडल्टचे किती नॉर्मल पल्स रेट आहेत ते बघणार आहोत. तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन बी. बीमध्ये काय दिलेलं आहे, 60 ते 100 पर मिनिट हे आन्सर आहे. त्याचं रॅशनल बघूयात. नॉर्मल रिसेटिंग हार्ट रेट इन अडल्ट इन 60 ते 100 बीट पर मिनिट. म्हणजे ह्याच्यामध्ये हार्ट रेट नॉर्मली किती आहे अडल्टचं, 60 ते 100 पर मिनिट आहेत. प्रश्न तिसरा बघूयात. लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन, म्हणजे लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन म्हणजे ब्रेनचं लार्जेस्ट पार्ट कोणतं आहे, सेरिब्रम आहे. त्याचं राईट आन्सर येतं सेरिब्रम, म्हणजे आपलं ऑप्शन आहे. त्याचं आपण रॅशनल बघूयात. सेरिब्रम कंट्रोल हायर मेंटल फंक्शनल अँड इज द लार्जेस्ट पार्ट, म्हणजे ब्रेनचं लार्जेस्ट पार्ट कोणतं आहे कंट्रोल करण्यासाठी, मेंटली आपले फंक्शनल जे युनिट आपण जे काही कार्य करतो ते कंट्रोल कोण करतं, सेरिब्रम करतं. प्रश्न चौथा बघूयात. ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्ट मेनली बाय, म्हणजे ह्याच्यामध्ये ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट मेनली म्हणजे ऑक्सिजन कोणाला ट्रान्सपोर्ट करतो आपल्या बॉडीमध्ये. त्याचं राईट आन्सर आहे डी, म्हणजे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हे आपल्याला बॉडीमध्ये ट्रान्सफर करतो ऑक्सिजन. त्याचा रॅशनल बघूयात. हिमोग्लोबिन इन RBC बाइंड ऑक्सिजन अँड ट्रान्सपोर्ट इट, म्हणजे ऑक्सिजनमध्ये RBC हे आपलं कंट्रोलिंग करतं आणि ट्रान्सपोर्ट करतं RBCला इकडून तिकडे आपल्या हिमोग्लोबिनमध्ये. प्रश्न पाचवा बघूयात. नॉर्मल pH ऑफ ब्लड, म्हणजे आपल्या ब्लडमध्ये नॉर्मली pH किती असतं ते बघणार आहोत. तर त्याचं ऑप्शन येते सी, म्हणजे 7.35 ते 7.45 इतके आपलं pH व्हॅल्यू असतं. त्याचं रॅशनल बघणार आहोत. नॉर्मल आर्टेरियल ब्लड pH इज स्लाइटली अल्कलाइन, म्हणजे अल्कलाइन हे जे असतं ते कंट्रोल करतं pHला. स्लाइटलीमध्ये आर्टेरियल ब्लड प्रेशरमध्ये कंट्रोलिंग राहतं. प्रश्न 6वा बघणार आहोत. द लार्जेस्ट बोन इन द बॉडी, म्हणजे आपल्या बॉडीचं लार्जेस्ट बोन कोणतं आहे. त्याचं राईट आन्सर येतं फिमोरियल, म्हणजे ऑप्शन बी, म्हणजे फिमोरियल हे आपलं बॉडीमधलं लार्जेस्ट बोन आहे. त्याचं रॅशनल बघूयात. फिमोरियल इज लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन, म्हणजे फिमोर हे कोणतं बोन आहे, लॉंगेस्ट पण आहे, लॉंग पण आहे आणि स्ट्रॉंग पण आहे बोन. क्वेश्चन 7वा बघणार आहोत आपण आता. हार्मोन सिक्रेटेड बाय पँक्रियाज, म्हणजे हार्मोनचं काम पँक्रियाज काय करतं आपल्या शरीरामध्ये, हार्मोन सिक्रेट करतं. कशा थ्रू करतं हे, इन्सुलिन थ्रू करतं. त्याचं राईट आन्सर आहे इन्सुलिन, ऑप्शन बी हे राईट आन्सर आहे. त्याचं रॅशनल बघूयात. इन्सुलिन रेग्युलेटेड ब्लड ग्लुकोज लेवल, म्हणजे इन्सुलिनचं काय काम आहे आपल्या शरीरामध्ये, ते काय करतं, ब्लडचं ग्लुकोज लेवल कंट्रोल करतं. प्रश्न 8वा बघणार आहोत. नॉर्मल हिमोग्लोबिन इन अडल्ट अँड फिमेल, राईट आन्सर इज सी, 12 ते 16 ग्राम पर डेसिलिटर एवढं असतं. त्याचं रॅशनल बघणार आहोत. नॉर्मल फिमेल HB रेंज इज 12 ते 12 to 16 ग्राम पर डेसिलिटर एवढं असतं. प्रश्न 9वा बघणार आहोत. साइट्स ऑफ गॅस एक्सचेंज, म्हणजे आपल्या शरीरामध्ये गॅस एक्सचेंज कोण करतं, ॲल्व्हिओला करतो, म्हणजे ऑप्शन सी इज अ राईट आन्सर.
रॅशनल बघणार आहोत ऑक्सिजन अँड CO2 एक्सचेंज ऑकर इन ॲल्युओला, म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक्सचेंज करतो ऑक्सिजन CO2 द्वारे. प्रश्न 10 बघणार आहोत विटॅमिन के हेल्प इन, म्हणजे विटॅमिन के आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशनमध्ये कशाला हेल्प करतं? हे ब्लड क्लॉटिंगला हेल्प करतं, म्हणजे राईट आन्सर याच्यातला आहे ऑप्शन सी ब्लड क्लॉटिंग. त्याचं रॅशनल बघणार आहोत विटॅमिन के इज इसेन्शियली फॉर क्लॉटिंग फॅक्टर सिंथेसाइज, म्हणजे आपल्या विटॅमिन के मध्ये इसेन्शियली क्लॉटिंग फॅक्टर होऊ नये म्हणून विटॅमिन के हे यूज करतात. प्रश्न 11 बघणार आहोत नॉर्मल रेस्पिरेटरी रेट अडल्ट, म्हणजे अडल्टमध्ये नॉर्मल रेस्पिरेटरी रेट किती आहे? त्याचं ऑप्शन राईट ऑप्शन आहे ऑप्शन बी 12 to 20 पर मिनिट, म्हणजे 12 ते 20 पर मिनिट हे असतं. त्याचं रॅशनल बघणार आहे नॉर्मल अडल्ट रेस्पिरेटरी रेट 12 to 20 ब्रीथ पर मिनिट असतं. प्रश्न 12 बघणार आहे द पेसमेकर ऑफ हार्ट, म्हणजे हार्टमध्ये पेसमेकर असलं ते कोणत्या ह्याच्यामध्ये असतं? तर राईट ऑप्शन येतं ऑप्शन सी SA नोड. SA नोडमध्ये हे पेसमेकर असतं. त्याचं रॅशनल बघणार आहे SA नोड इसेन्शियली हार्टबीट, म्हणजे ह्याच्यामध्ये इसेन्शियली काय असतं? हार्टबीट कंट्रोलिंग राहतं. प्रश्न 13 बघणार आहे लार्जेस्ट ग्लँड इन बॉडी, आपल्या बॉडीमध्ये लार्जेस्ट ग्लँड कोणती आहे? लिव्हर. ऑप्शन सी इज अ राईट आन्सर. रॅशनल बघणार आहे लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड, आपल्या शरीरामध्ये काय आहे? लार्जेस्ट ग्लँड कोणती? लिव्हर आहे. प्रश्न 14 बघणार आहे फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम, नर्वस सिस्टीमचं फंक्शनल युनिट काय काम असतं? काय काम करतं ते? न्यूरॉन करतं. राईट आन्सर काय याच्यामध्ये? ऑप्शन बी. त्याचं रॅशनल काय? न्यूरॉन ट्रान्समिटेड नर्व्स इम्पल्स, म्हणजे ते आपले जे काही कार्य असतं ते न्यूरॉनला इम्पल्स करतं, हे काम करायचं आहे म्हणून. प्रश्न 15 बघणार आहे आपण नॉर्मल प्लेटलेट काउंट, म्हणजे नॉर्मल प्लेटलेट काउंट किती असतात ते बघणार आहे आपण. याचं राईट आन्सर येतं ऑप्शन सी 1.5 लाख ते 4 लाख असतं ह्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये प्लेटलेट काउंट. त्याचं रॅशनलमध्ये पण तेच सांगितलेलं आहे नॉर्मल प्लेटलेट काउंट किती असतं हे 1.5 लाख ते 4 लाख एवढे असतात. प्रश्न 16 बघणार आहे बाईल इज प्रोड्यूस बाय, म्हणजे बाईल हे प्रोड्यूस कुठे करतं? लिव्हरमध्ये करतं. राईट आन्सर काय आहे? ऑप्शन बी. रॅशनलमध्ये काय सांगितलेलं आहे लिव्हर प्रोड्यूस बाईल गॉल ब्लॅडर स्टोअर इट, म्हणजे काय ते करतं? गॉल ब्लॅडरमध्ये ते स्टोअर करतं लिव्हर प्रोड्यूस होऊन. प्रश्न 17 बघणार आहे क्रॅनियल नर्व्स आर, क्रॅनियलचे नर्व्स किती आहेत? किती पेअरमध्ये असतात ते? त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी हे 12 पेअरमध्ये असतं. रॅशनलमध्ये काय सांगितले बघूयात देअर आर 12 पेअर इन क्रॅनियल नर्व, म्हणजे काय 12 पेअर असतात हे क्रॅनियल नर्वचे. प्रश्न 18 बघणार आहे नॉर्मल बॉडी टेम्परेचर, आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर किती असतं? 37 सेल्सिअस इतकं बॉडी टेम्परेचर असतं. ह्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी. रॅशनलमध्ये काय सांगितलेलं आहे नॉर्मल ॲव्हरेज इज 37 सेल्सिअस अँड 98.6 फॅरेनहाइट इतकं असतं. प्रश्न क्रमांक 19 बघणार आहे युनिट ऑफ मसल्स कंट्रोलेशन्स, म्हणजे नाही का आपले मसल जे कंट्रोल कोण करतं? सार्कोमेर करतं. रॅशनलमध्ये काय सांगितलं सार्कोमेर इज फंक्शनल युनिट ऑफ मसल्स, हे फंक्शनल युनिटचं मसल्स असतात त्याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 20 बघणार आहे थायरॉक्सिन इज सिक्रेटेड बाय, म्हणजे थायरॉक्सिन हे काय सिक्रेटेड करतं? त्याचं राईट आन्सर इज ऑप्शन बी थायरॉइड. रॅशनलमध्ये काय सांगितले थायरॉइड ग्लँड सिक्रेटेड T3 अँड T4 हे सिक्रेटेड करतं. प्रश्न क्रमांक 21 बघणार आहे RBC लाईफ स्पॅन, म्हणजे RBCचं लाईफ स्पॅन किती असतं? याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी 120 डेज. 120 डेज ही लाईफ स्पॅन असतं त्याच्या. प्रश्न क्रमांक 22 बघणार आहे हार्डनेस सबस्टन्स इन बॉडी, याच्यामध्ये राईट आन्सर आहे याच्यामध्ये इनॅमल आहे, म्हणजे ऑप्शन डी हे राईट आन्सर आहे इनॅमल. रॅशनलमध्ये काय सांगितले टूथ इनॅमल
इज हार्डनेस. म्हणजे आपले दातातले जे तूत असतात ना ते हार्डनेस असतात खूप सारे इनॅमल्समध्ये. प्रश्न क्रमांक 23 बघणार आहे आपण. नॉर्मल युरिन, याच्यामध्ये काय सांगितलं, नॉर्मल युरिन आउटपुट पर डे, म्हणजे पर डेला आपलं युरिन आउटपुट किती असतं. राईट आन्सर ह्याचं 1000 ते 1500 ml एवढं असतं. रॅशनलमध्ये काय सांगितलं, नॉर्मल अडल्ट युरिन आउटपुट इज अबाउट 1 ते 1.5 लिटर एवढं पर डे आपलं युरिन आउटपुट असतं. प्रश्न क्रमांक 24 बघणार आहे. हार्मोन ऑफ एमर्जन्सी, म्हणजे एमर्जन्सीचं आपल्या हार्मोन्समध्ये आपल्या बॉडी फाईटसाठी कोणतं इंजेक्शन दिलं जातं. ॲड्रेनल हे इंजेक्शन दिलं जातं. म्हणजे राईट आन्सर आहे ऑप्शन बी ह्याच्यामध्ये. रॅशनलमध्ये काय सांगितलेलं आहे, ॲड्रेनल प्रिपेअर बॉडी फॉर फाईट ऑर फ्लाईट, म्हणजे बॉडीमध्ये हे इमर्जन्सी ड्रग आपल्या असतं. प्रश्न क्रमांक 25 बघणार आहे. लार्जेस्ट लिम्फॅटिक ऑर्गन, लिम्फॅटिक ऑर्गन लार्जेस्ट कोणता आहे आपल्या बॉडीमध्ये. ऑप्शन सी आहे राईट आन्सर ह्याच्यामध्ये, स्प्लीन. रॅशनलमध्ये काय सांगितलेलं बघूयात, स्प्लीन इज द लार्जेस्ट लिम्फॅटिक ऑर्गन. प्रश्न क्रमांक 26 बघणार आहे. नॉर्मल WBC काउंट, नॉर्मल WBC काउंट किती असतं आपल्या शरीरामध्ये. याच्यामध्ये राईट आन्सर आहे ऑप्शन बी, 4000 ते 11000 एवढं नॉर्मल आपल्या बॉडीमध्ये WBCचा काउंट असतो. प्रश्न क्रमांक 27. हेअरिंग ऑर्गन, म्हणजे हेअरिंगमध्ये ऑर्गनमध्ये कोणतं आपल्याला ऐकू येतं, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, कोकोचला हे राईट आन्सर आहे ऑप्शन ए. रॅशनलमध्ये काय सांगितलं आहे, कोकोचल कन्वर्ट साऊंड टू नर्व इम्पल्स, म्हणजे नर्व्सला हे पास करतं की नाही का साऊंड, कोणतं ऐकू येते कोणतं ऐकू येत नाही ते. क्वेश्चन क्रमांक 28 बघणार आहे आपण. विटॅमिन डी हेल्प इन, म्हणजे विटॅमिन डी हे कशासाठी हेल्प करतं आपल्या बॉडीमध्ये. त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी, कॅल्शियम अब्झॉर्प्शन, म्हणजे कॅल्शियम आणि अब्झॉर्प्शन हे आपल्या बॉडीमध्ये इफेक्ट करतं. रॅशनमध्ये काय सांगितलं आहे, विटॅमिन डी एड्स कॅल्शियम अब्झॉर्प्शन हे करतं. 29 नंबर क्वेश्चनचा. नॉर्मल BP अडल्ट, नॉर्मल BP किती आहे ब्लड प्रेशर, 120/80 म्हणजे ह्याच्यामध्ये ऑप्शन सी हे राईट आहे, 120/80 mm ऑफ Hg एवढं आपल्या ब्लड प्रेशर असतं. त्याचं रॅशनल काय सांगितलं आहे, नॉर्मल ॲव्हरेज BP इज 120/80 mm ऑफ Hg एवढं असतं ब्लड प्रेशर. क्वेश्चन क्रमांक 30 बघणार आहे. हॉर्मोन कंट्रोलिंग वॉटर बॅलन्स, म्हणजे हॉर्मोन काय करतं आपल्या बॉडीमध्ये, वॉटर कंट्रोलचं बॅलन्स करतं. कशामुळे करतं तर ADH मुळे करतं. राईट आन्सर याच्यामध्ये ऑप्शन सी ADH. रॅशनलमध्ये काय सांगितलं, ADH रेग्युलेटेड वॉटर रिअब्झॉर्प्शन्स असतं ह्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 31 बघणार आहे आपण. स्ट्रक्चरल युनिट ऑफ द बोन, म्हणजे युनिट ऑफ द बोन स्ट्रक्चरचं कोणतं आहे, ऑस्टिओन आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन बी. रॅशनलमध्ये काय झालं आहे, ऑस्टिओन म्हणजे ही काय करते, याचं काम काय, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट करतं, कम्पॅक्ट करतं, कशासाठी, बोनसाठी करतं. क्वेश्चन क्रमांक 32 बघणार आहे. लार्जेस्ट आर्ट्रियल इन द बॉडी, लार्जेस्ट आर्ट्रियल इन द बॉडीमध्ये त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी अओर्टा. रॅशनलमध्ये बघणार आहे, अओर्टा कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल टू द बॉडी अँड इज द लार्जेस्ट आर्टरी, म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड कॅरी करतं, कोण करतं, लेफ्ट वेंट्रिकलपासून तर लेफ्ट आर्ट्रिकल हे ट्रान्सफर करतात एकमेकांना ऑक्सिजन. क्वेश्चन नंबर 33 बघणार आहे. क्लॉटिंग फॅक्टर प्रोड्यूस इन लिव्हर, म्हणजे क्लॉटिंगचं फॅक्टर हे प्रोड्यूस लिव्हरला कोण करतं, प्रोथ्रोम्बिन करतं, म्हणजे राईट आन्सर आहे ऑप्शन ए, प्रोथ्रोम्बिन करतं. रॅशनलमध्ये काय येतं, प्रोथ्रोम्बिनचं फॅक्टर कोणतं आहे, सेकंडवाला आहे. इज सिंथेसाइज इन द लिव्हर अँड इसेन्शियली फॉर ब्लड क्लॉटिंग, हे काम करतं याच्यात. प्रश्न क्रमांक 34 बघणार आहे. इन्सुलिन सिक्रेटेड बाय, जे इन्सुलिन हे कशामध्ये सिक्रेटेड करतं. राईट आन्सर ह्याच्यामध्ये बी आहे, पॅन्क्रियाटायटिस. पॅन्क्रियाटायटिस हे सिक्रेटेड करतं. रॅशनलमध्ये काय सांगितलेलं आहे, बीटा सेल्स ऑफ इलास्टिक ऑफ लार्जेस्ट पॅन्क्रियास सिक्रेटिंग ऑफ इन्सुलिन. प्रश्न क्रमांक 35 बघणार आहे आपण. साइट्स ऑफ फर्टिलायझेशन,
म्हणजे फर्टिलायझेशन हे कोणत्या ठिकाणी होतं? फॅलोपियन ट्यूबमध्ये होतं. राईट आन्सर ऑप्शन डी मध्ये येतं. रॅशनलमध्ये काय सांगितले? फर्टिलायझेशन युजली ऑकर इन द एम्पुला ऑफ फॅलोपियन ट्यूब. ह्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं. प्रश्न क्रमांक 36 बघणार आहे. टोटल नंबर ऑफ द स्कल बोन, म्हणजे स्कलचे टोटल नंबर किती बोनचे? ऑप्शन सी राईट आहे याच्यामध्ये 22. रॅशनलमध्ये काय सांगितलं? ह्युमन स्कल कन्सिस्ट ऑफ 22 बोन्स, म्हणजे त्याच्यामध्ये 8 क्रॅन्युअल असतात आणि 14 फेशियल असतात त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 37 बघणार आहे. फंक्शनल युनिट ऑफ लंग्स, म्हणजे लंग्सचं फंक्शनल युनिट कोणतं आहे ते बघणार आहे आपण. तर ह्याच्यामध्ये राईट आन्सर आहे ऑप्शन ए ॲल्व्होला. रॅशनलमध्ये बघणार आहे गॅस एक्सचेंज ऑकर ॲल्व्होला, म्हणजे गॅस ह्याच्यामध्ये एक्सचेंज करता मेक कसाठी फंक्शनल युनिट हे आहे त्याचं. प्रश्न क्रमांक 38 बघणार आहोत. हार्मोन सिक्रेटेड बाय एंड्रियल पिट्युटरी. पिट्युटरीमध्ये हार्मोन कोणतं सिक्रेट होतं ते बघणार आहोत. ग्रोथ हार्मोन आहे. ऑप्शन बी इज राईट आन्सर. रॅशनलमध्ये काय दिलेलं आहे? आर्ट्रियल पिट्युटरी सिक्रेटेड GH, TSH, ACTH, FSH, LH आणि प्रोलोटॅक्टिन हे त्याच्यामध्ये सिक्रेटेड होतात हार्मोन्समध्ये. युनिव्हर्सल डोनर ब्लड ग्रुप. युनिव्हर्सल डोनरचा ब्लड ग्रुप कोणता आहे ते ओ निगेटिव्ह आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये राईट आन्सर आहे ऑप्शन डी ओ निगेटिव्ह. रॅशनलमध्ये काय सांगितलेलं आहे? ओ निगेटिव्ह ब्लड हॅज नो AB और RH अँटीजन सो इट कॅन डोनेट टू ऑल ब्लड ग्रुप, म्हणजे हे ओ निगेटिव्ह कशासाठी? ऑल ब्लड ग्रुपसाठी आहे युनिव्हर्सल डोनर म्हणून. क्वेश्चन नंबर 40 बघणार आहे आपण. लार्जेस्ट लोब ऑफ लिव्हर. लिव्हरचं लार्जेस्ट लोब कोणतं आहे? राईट लोब आहे, म्हणजे याच्यामध्ये राईट आन्सर ऑप्शन सी आहे. याच्यामध्ये काय तर रॅशनलमध्ये राईट लोब्स इज द लार्जेस्ट प्रोटीन ऑफ लिव्हर, म्हणजे याच्यामध्ये प्रोटीन ऑफ लिव्हर हे लार्जेस्ट आहे. प्रश्न क्रमांक 41 बघणार आहे. एन्झाईम्स प्रेझेंट इन सलायवा. सलायवामध्ये एन्झाईम्स कोणतं प्रेझेंट आहे? ॲमिलॅसिस ए ऑप्शन इज अ राईट आन्सर. ॲम्लॅसिस इज प्रेझेंट असतं. रॅशनलमध्ये काय म्हणते? सलायवा ॲम्लॅसिस बिगिन कार्बोहायड्रेट डायजेशनला हे हेल्प करतं सलायवामध्ये. क्वेश्चन नंबर 42 बघणार आहे. रिफ्लेक्स ॲक्टिंग सेंटर, म्हणजे रिफ्लेक्ससाठी कोणतं ॲक्टिंग सेंटर आहे ते बघणार आहे आपण. याच्यामध्ये ऑप्शन बी इज अ राईट आन्सर. स्पायनल कॉर्ड हे असतं. रॅशनलमध्ये काय सांगितलं? सिम्पल रिफ्लेक्स आर कंट्रोलिंग बाय स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड हे कंट्रोल करते. क्वेश्चन नंबर 43 बघणार आहे. नॉर्मल फास्टिंग ब्लड शुगर किती असतं हे नॉर्मली आपल्या शरीरामध्ये? याच्यामध्ये राईट आन्सर काय? ऑप्शन सी आहे. त्याच्यामध्ये किती आहे? 70 ते 110 mg/dl एवढं असतं. रॅशनलमध्ये काय सांगितलं? नॉर्मल फास्टिंग ब्लड ग्लुकोज इज 17 to 110 इज mg/dl इतकं असतं. प्रश्न क्रमांक 44 बघणार आहे. ॲसिड प्रेझेंट इन स्टमक. स्टमकमध्ये कोणतं ॲसिड प्रेझेंट असतं? आपला हायड्रोक्लोराईड ॲसिड हिज प्रेझेंट असतं, म्हणजे ऑप्शन डी इज अ राईट आन्सर. रॅशनलमध्ये काय सांगितले? HCl हेल्प डायजेशन अँड किल्स बॅक्टेरिया. जे बॅक्टेरिया जे असते वॉर्म्स असतात आपल्या बॉडीमध्ये, स्टमकमध्ये जे वॉर्म्स रेडी होतात ना, त्याला किल करण्यासाठी हायड्रोक्लोराईड ॲसिड हे असतं. प्रश्न क्रमांक 45 बघणार आहे. विटॅमिन इसेन्शियली फॉर विजन, म्हणजे विजनमध्ये कोणतं विटॅमिन असतं? विटॅमिन ए असतं. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. रॅशनलमध्ये काय सांगितलं? विटॅमिन ए इज नेसेसरी फॉर फॉर्मेशन ऑफ रिफॉर्म्स इन रेटायना, म्हणजे ह्याच्यामध्ये रेटायनाला जे वीकनेस येतो ना, ते विटॅमिन एमुळे येऊ नये म्हणून त्याच्यासाठी असतं. प्रश्न क्रमांक 46 बघणार आहे आपण. टाईप ऑफ जॉईंट इन शोल्डर, म्हणजे शोल्डरला जर जॉईंट असेल त्याचा टाईप कोणता आहे? राईट आन्सर इज ऑप्शन सी बॉल अँड सॉक जॉईंट असं म्हणतात. रॅशनलमध्ये काय सांगितले? शोल्डर जॉईंट अलाव मॅक्झिमम मुवमेंट इन ऑल डायरेक्शनसाठी ते ऑल मुवमेंटसाठी असतं. ऑप्शन हे क्वेश्चन क्रमांक 47 बघत आहे आपण. हार्मोन इम्पॉर्टंट फॉर मेंटेनिंग प्रेग्नन्सी, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये कोणतं हार्मोन मेंटेन असतं? राईट आन्सर इज ऑप्शन बी प्रोजेस्टेरॉन हे नॉर्मल मेंटेनिंग असतं.
रॅशनलमध्ये काय सांगितलेलं आहे, प्रोजेस्टेरॉन मेंटेन एंडोमेट्रियम अँड सपोर्ट प्रेग्नन्सीला. एंडोमेट्रियम हे सपोर्ट करते. प्रश्न क्रमांक 48 बघणार आहे. प्लाझ्मा प्रोटीन रिस्पॉन्सिबिलिटी फॉर इम्युनिटी. इम्युनिटीमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी कोणतं घेते प्लाझ्मा प्रोटीनचं? ग्लोबिनिन घेते. राईट आन्सर इज ऑप्शन डी, हे ग्लोबिनिन घेते. रॅशनलमध्ये काय सांगितलेलं आहे, गामा ग्लोबिनिन ॲक्ट ॲज अँटीबॉडीज, म्हणजे गामा हे त्याची अँटीबॉडीज हे ॲक्टिंग करते. प्रश्न क्रमांक 29 बघणार आहे. पल्स इज कॉमन ओनली क्रॅकड. पल्स इज कॉमन ओनली चेकड ॲट, म्हणजे ह्याच्यामध्ये चेक काय करतात पल्सच्या ह्याच्यामध्ये, कोणतं जास्त आपलं पल्स यूज करतात ते चेकिंगसाठी? तर ऑप्शन ए इज अ राईट आन्सर, रेडियल आर्टरी इज अ इम्पॉर्टंट असते. रॅशनलमध्ये काय सांगितलेलं आहे, रेडियल आर्टरी ॲट ब्रिस्ट इज इझिली असेबल फॉर द पल्स चेक, म्हणजे पल्स चेक करायला हे आपल्या हाताजवळची जी पल्स असते ती आपल्या 2 बोटाने 3 बोटाने चेक करता येते. प्रश्न क्रमांक 50 बघणार आहे आपण आता. टाईप ऑफ मसल्स इन हार्ट. द राईट आन्सर इज ऑप्शन सी, कार्डियक मसल्स. कार्डियक मसल आहे. रॅशनलमध्ये काय सांगितलेलं आहे, हार्ट इज मेड स्पेशली इनव्हॉलंटरी कार्डियक मसल्स, हे त्याचं राईट आन्सर आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच DMER DHS RRBचे प्रिवियस इयरचे क्वेश्चन्स आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे सांगण्यात येतील. धन्यवाद.